नमस्कार. होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण चवीला खूपच छान लागणारी सर्वांच्या आवडीची नाश्ता रेसिपी करणार आहोत. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, चवीलाही तितकीच छान लागते. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. एका भांड्यामध्ये मोजून 4 कप तांदूळ काढून घ्यायचे आहेत. ज्या कपाने 4 कप तांदूळ मोजून घेतले त्याच कपाने 1 कप उडदाची डाळ यामध्ये घालून घ्यायची. आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने हे डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये पुरेसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी डाळ तांदूळ झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे. 7 ते 8 तासानंतर डाळ तांदूळ चांगलं फुलून आलेलं आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून एकसारखं वाटून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्यामध्ये भिजवलेले डाळ तांदूळ घालून घ्यायचे. जे यामध्ये पाणी आहे त्यातीलच आपण थोडं पाणी यामध्ये घालून घेऊयात आणि हे चांगलं एकसारखं वाटून घेऊयात. वाटत असताना पाण्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं. एकसारखं वाटून झालेलं आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. राहिलेले डाळ तांदूळ आपण अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी 1 वाटी पोहे घ्यायचेत, एका भांड्यामध्ये काढून घ्यायचेत. कांदे पोह्याला जे पोहे वापरतो ते पोहे आहेत. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. ते सगळं पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने कांदे पोहे भिजवताना पोहे भिजवतो तसेच पोहे भिजवून घ्यायचेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचेत. पोहे घातल्यामुळे इडली अगदी मऊ लुसलुशीत तयार होते. आता हे आपण एकसारखं वाटून घेऊयात. वाटून झालेले हे पोहे आहेत तेही आपण डाळ तांदळाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये काढून घेऊयात आणि एकसारखं मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण एकसारखं एकजीव होईपर्यंत हलवत राहायचं आहे. एकसारखं मिक्स करून झालेलं आहे. आता काय करायचं, यावरती झाकण ठेवायचं आणि रात्रभर हे पीठ फुलून येण्यासाठी म्हणजे फर्मेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. सकाळ झाल्यानंतर झाकण उघडून पाहिलं तर छान असं हे पीठ फुलून आलेलं आहे. पाहू शकता, पोकळ जाळीदार असं हे पीठ फुलून आलेलं आहे. अशा पद्धतीने जर पीठ फुलून आलं तरच आपली इडली अगदी मऊ लुसलुशीत तयार होते. आता हे एकसारखं मिक्स करून घेऊयात. ज्यावेळेस आपण पीठ बारीक करून घेतो त्यावेळेस पाण्याचं प्रमाण कमीच ठेवायचं, जास्त पातळ आपल्याला हे पीठ बनवायचं नाहीये. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात. एकसारखं मिक्स करून घेऊयात. आता लगेच आपल्याला इडली बनवायला सुरुवात करायची आहे. यासाठी गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि ज्या इडली पात्राच्या प्लेटी असतात त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं तेल लावायचं, जास्त तेल लावायचं नाहीये. आणि यावरती पळीने किंवा चमच्याने हे मिश्रण इडली बनवण्यासाठी घालून घ्यायचे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या प्लेटी भरून घेतलेल्या आहेत. गॅसवरती जे पाणी गरम करायला ठेवलंय त्या पाण्यालाही चांगली उकळी आलेली आहे. त्यावरती या प्लेटी ठेवून द्यायच्या आहेत. गॅस मध्यम करायचा आहे आणि 10 ते 12 मिनिट या इडल्या चांगल्या उकडवून घ्यायच्या आहेत. इडली उकडत आहे तोपर्यंत आपण यासोबत खाल्ली जाणारी टोमॅटोची चटणी करून घेऊयात. अगदी झटपट तयार होते, चवीला तितकीच छान लागते. यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवायचे. कढई गरम झाली की यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाणे एकसारखे हलवत साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे. गॅसवरती पुन्हा कढई गरम करायला ठेवायची. यामध्ये 1 कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलाय तो घालून घ्यायचा. थोडीशी चिंच घालायची, थोड्या लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आणि 4 ते 5 सुकलेल्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आणि थोडा वेळ चांगलं भाजून घ्यायचंय. हे भाजत असताना आपण यामध्ये थोडंसं सुकं खोबरंही घालून घेऊयात आणि हेही कांद्यासोबत थोडा वेळ परतून घेऊयात. कांद्याचा कच्चापणा जाईल इथपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून झालं की गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे
आता यामध्ये भाजून ठेवलेले शेंगदाणे साल काढून घेतले ते घालून घ्यायचे. सोबत जो कांदा भाजून घेतला होता थंड झाल्यानंतर यामध्ये घालून घ्यायचा आणि 2 टोमॅटो कट करून यामध्ये घालून घ्यायचे. थोडंसं पाणी घालायचं आणि सैलसर असं हे वाटून घ्यायचंय. फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. यामध्ये चमचाभर तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली गेली पाहिजे. मोहरी चांगली तडतडली गेली की यामध्ये सुकलेल्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आणि 2 चमचे उडदाची डाळ घालून घ्यायची. डाळ आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ चांगली परतून घ्यायची आहे. आता यामध्ये कढीपत्ता आणि थोडासा हिंग घालून घेऊयात आणि ही फोडणी चांगली एकसारखी परतून घेऊयात. फोडणी चांगली परतली गेली की जे मिश्रण आपण वाटून ठेवलेलं आहे टोमॅटो कांद्याचं ते यामध्ये घालून घ्यायचं. एकसारखं मिक्स करून घ्यायचं. गरज वाटली तर थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं. आता गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि याला उकळी येण्याची वाट पाहायची आहे. छान असा टोमॅटोचा सार खाण्यासाठी तयार होतो. इडलीसोबत खूप छान लागतो. याला उकळी आली की समजायचं टोमॅटोची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. एका वाटीमध्ये काढून घेऊयात. दुसरीकडे इडली शिजत ठेवली होती. ती शिजली का ती पाहून घ्यायची. गॅस बंद करायचा आणि इडलीच्या प्लेटी आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि चमच्याने अलगद अशा या इडलीच्या प्लेटीतून वेगळ्या करून घ्यायच्या. अजिबात प्लेटीला चिकटल्या जात नाहीत. तुम्ही पाहू शकता सुपर स्पॉन्जी जाळीदार अशा पोकळ इडल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. या टोमॅटोच्या चटणीसोबत इडली खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. कशी झाली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.